हिंगोलीत महाविकास आघाडीतर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करण्यात आले। हिंगोली येथे जन सुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे आंदोलन झाले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, उभाटा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष बंडू मुटकुळे, माधव कोरडे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, शिवाजी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य। आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जन आंदोलन करण्यात येत आहे। काही दिवसापूर्वी सरकारने मागच्या अधिवेशनामध्ये जन सुरक्षा कायदा त्या ठिकाणी पारित केलेला आहे। त्या कायद्याचा निषेध म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षाकडून आमचे जे आहेत मित्र पक्षाकडून त्या ठिकाणी निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। कारण आपण सगळ्यांना बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन असेल, मोर्चे असेल या ठिकाणी काढता येतील आणि या जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून हा कायदा या ठिकाणी सरकारने जे पारित केला, या कायद्यामध्ये अनेक जाचकाठी त्या ठिकाणी घातलेल्या आहेत की ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधात कोणी बोललं किंवा सरकारच्या विरोधात मोर्चे काढले किंवा सरकारच्या विरोधात आंदोलन केले तर अशा ठिकाणी या लोकांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जे आंदोलन करतील, मोर्चे काढतील अशा लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम या जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी ज्या न्याय हक्कासाठी जे आंदोलन असतील, मोर्चे असतील, उपोषण असतील ते केल्या जातात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे। आणि या कायद्यामध्ये या ठिकाणी जन सुरक्षा कायदा सरकारने जे पारित केला, या कायद्यामध्ये या जाचकाठी असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये सरकारला त्या ठिकाणी जे आहे त्या आपल्याला जे आहे सरकारच्या विरोधात कुठले आंदोलन करता येणार नाहीत, कुठले उपोषण करता येणार नाहीत, कुठलं त्या ठिकाणी मोर्चा काढता येणार नाही। आणि म्हणून या ठिकाणी जे आहे या जन सुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी महाविकास आघाडी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापुढे आज या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि हा कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी हा कायदा रद्द झाला पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे। जन सुरक्षा कायदा रद्द, जन सुरक्षा कायदा रद्द मार्फत आज हिंगोली जिल्ह्यामध्ये जनसुरक्षाचे विधेयक 2024 या सरकारनं लागू केलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी हिंगोलीमध्ये ठेवलेलं आहे। आम्हाला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की एकीकडे सरकार म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेला कोणताही आम्ही धक्का लावणार नाही आणि सरकारचं तुमच्या माझ्यासाठी आज तुम्हाला उघड पडलेलं आहे ते एकीकडे बोलायचं आणि जे जनतेचे जे मागण्या असतील, जे हक्क आहे, जे रस्त्यावर जे आपल्याला जे अधिकार दिलेला आहे तो अधिकार कुठेतरी दाबण्याचं काम हे सरकार करत आहे। त्याच्यामुळे जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी यांनी पारित केलं, या विरोधी या जनसुरक्षा विधेयकाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की सर्व आपले पदाधिकारी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपल्याला आंदोलन करायचं आहे। आम्ही या ठिकाणी फक्त आता इथंच आम्ही थांबणार नाही, या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही कलेक्टरला सर्वजण निवेदन पण देणार आहे। पण याच्यावर पण जर सरकार जर नाही ऐकलं, तर जन सुरक्षा विधेयक जर नाही रद्द केलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मार्फत आम्ही आंदोलन छेडणार आहे।